निर्देशांक हा टॉपिक आहे. याच्यामध्ये पहिला निर्देशांक आहे तो मानव विकास निर्देशांक. या मानव विकास निर्देशांकालाच HDI असंही म्हणतात. याचं मापन UNDP द्वारा केलं जातं. याला आर्थिक विकासाचे मापक असंही म्हणतात. याचा पहिला अहवाल 1990ला आला आणि याचे जनक आहेत महबूब उल हक हे त्याचे कोण आहेत जनक. ठीक आहे. याच्यामध्ये मानव विकासाच्या 3 बाजू आहेत. मानवी विकासाच्या 3 बाजू मानलेल्या आहेत. मानवी विकासाच्या 3 बाजू मानलेल्या आहेत. मानवी विकासाच्या 3 बाजू आहेत. पहिली बाजू आहे दीर्घ व निरोगी जीवनमान. दीर्घ व निरोगी जीवनमान. दुसरं आहे ज्ञानाची सुगमता. आणि तिसरं आहे चांगले राहणीमान. दीर्घ व निरोगी जीवनमान आणि ज्ञानाची सुगमता. चांगले राहणीमान हा जो पार्ट आहे हा GNIच्या आधारे मोजला जातो. GNI पर कॅपिटाच्या आधारे, ग्रॉस नॅशनल इन्कम पर कॅपिटा, GNI पर कॅपिटाच्या आधारे मोजला जातो किंवा या आधारे मोजला जातो. कोण? चांगले राहणीमान हा जो पार्ट आहे हा GNI पर कॅपिटाच्या आधारे मोजला जातो. याच्यामध्ये $100 हे मिनिमम उत्पन्न आहे. तर $75,000 पर मंथ हे मॅक्झिमम उत्पन्न आहे. ठीक आहे. हे उत्पन्न आधारभूत मानून, ठीक आहे, GNI हा जो पार्ट आहे GNI हा 2005ला आधारभूत मानलेला आहे चांगले राहणीमान शोधण्यासाठी किंवा चांगले राहणीमान हा निकष सोडवण्यासाठी किंवा चांगले राहणीमान या निकषानुसार मापन करत असताना. नंतर आहे ज्ञानाची सुगमता. या ज्ञानाची सुगमता याच्यामध्ये 2 घटक येतात. एक घटक महत्त्वाचा येतो, त्याचं नाव आहे शालेय शिक्षणातील सरासरी वर्ष व अपेक्षित शिक्षणाची वर्षे आणि शालेय शिक्षणातील सरासरी वर्ष. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, जर 25 वर्षापेक्षा जास्त, जे 25 वयापेक्षा जास्त लोक आहेत, 25 वर्षापेक्षा जास्त ज्यांचं वय आहे, त्यांच्यामध्ये शिक्षण किती झालेलं आहे, जर त्यांच्यामध्ये शिक्षण 0 वर्ष झालं असेल तर त्याला म्हणतो मिनिमम. आणि ज्यांच्यामध्ये शिक्षण ग्रॅज्युएशन इतकं म्हणजे 15 वर्षाचं शिक्षण झालेलं आहे त्यांना म्हणतो मॅक्झिमम. ग्रॅज्युएशन हा पार्ट काय घेतलेला आहे? मॅक्झिमम आहे. शालेय शिक्षणाची वर्षे मोजताना 0 ते 15 वर्ष मोजली जातात आणि अपेक्षित शिक्षणाची वर्षे मोजताना 18 वर्ष हे मॅक्झिमम आहेत. 18 वर्ष हे काय आहेत? मॅक्झिमम. तर 0 वर्ष हे काय आहे? मिनिमम आहे अपेक्षित शिक्षणाची वर्षामध्ये. याच्यामध्ये माध्यमिक, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च प्रौढ शिक्षण दर विचारात घेतला जातो. याच्यामध्ये अपेक्षित शिक्षणाची वर्ष आहे त्याच्यामध्ये काय घेतलं जातं बघा, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षण यांच्यातील प्रौढ शिक्षण दर यांच्यातील काय म्हणलं मी, प्रौढ शिक्षण दर विचारात घेतला जातो. प्रौढ शिक्षण दर विचारात घेतला जातो. नंतर आहे दीर्घ व निरोगी जीवनमान. याच्यामध्ये जन्मावेळीचे सरासरी आयुर्मान विचारात घेतलं जातं. याच्यामध्ये जन्मावेळेचे सरासरी आयुर्मान विचारात घेतले जाते. कशामध्ये? दीर्घ व निरोगी जीवनमानमध्ये. याच्यामध्ये जर विचारलं तर महत्त्वाचं आहे मानव विकास निर्देशांकाचं मापन करत असताना पहिलं आहे मानव विकासाच्या 3 बाजू मांडलेल्या आहेत. पहिली बाजू आहे दीर्घ व निरोगी जीवनमान, दुसरी बाजू आहे ज्ञानाची सुगमता, तिसरी बाजू आहे चांगले राहणीमान. दीर्घ व निरोगी जीवनमानमध्ये काय, जन्मावेळेचे सरासरी आयुर्मान मोजले जातं. ते 85 ते 20 वर्ष घेतलेले आहे. 85 ते 20 वर्ष घेतलेले आहे ते आयुर्मान. 85 वर्ष ते 20 वर्ष घेतलेले आहे. ठीक आहे. किंवा 20 वर्ष मिनिमम आहे, 85 वर्ष मॅक्झिमम आहे. ज्ञानाची सुगमता हा जो निकष आहे याच्यामध्ये 2 घटक घेतलेले आहेत. याच्यामध्ये शालेय शिक्षणाची वर्षे, सरासरी वर्ष व अपेक्षित शिक्षणाची वर्ष. शालेय शिक्षणाची वर्ष शोधत असताना किंवा पाहत असताना 25 वर्ष वय असणाऱ्यांपैकी 0 ते 15 वर्ष शिक्षण झालेले आहे का ते पाहतो. 0 वर्ष म्हणजे मिनिमम आणि 15 वर्ष म्हणजे मॅक्झिमम. तर अपेक्षित शिक्षणाची वर्ष याच्यामध्ये काय 18 वर्ष आणि
0 18 ते 0 शिक्षणाची वर्षे बघतो. याच्यामध्ये ज्ञानाची सुगमता हा निकष पाहत असताना माध्यमिक शिक्षण, प्राथमिक शिक्षण व उच्च शिक्षण यांचा शिक्षण दर विचारात घेतला जातो. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट येतो आणि याच्यासाठी प्रत्येकासाठी एक फॉर्म्युला आहे, ॲक्च्युअल व्हॅल्यू अपॉन मिनिमम व्हॅल्यू डिवायडेड बाय द मॅक्झिमम व्हॅल्यू अपॉन मिनिमम व्हॅल्यू. ठीक आहे. ह्या तिघांचंही ह्याच्या तिन्ही निकष आहेत. ह्या तिन्ही निकषांचं 1 2 3 या तिन्ही निकषांचं ज्यावेळेस आपण जॉमेट्रिक मीन घेऊ, ठीक आहे, भूमितीयमध्ये घेऊ त्यावेळेस HDI काढला जातो. भूमितीयमध्ये घेऊन HDI फाइंड आउट केला जातो. नेक्स्ट पॉईंट येतो इष्टतम मूल्य. जे HDIचं जे मूल्य आहे ते HDIचं मूल्य 0 ते 1 असतं. 0 ते 1 असतं. 1 म्हणजे असतं पूर्ण विकास झाला आहे. पूर्ण विकास झाला असल्यास 1 हे मूल्य येतं. ठीक आहे. 2022च्या व्हॅल्यूवर HDI 2022च्या आधारे HDIचा एक अहवाल आला. HDIचा 2023-24चा एक अहवाल आला. त्या अहवालाचं नाव होतं ब्रेकिंग द ग्रीड लॉक, reimaging the cooperation in polarized world. याच्यामध्ये जर विचार केला तर 2022च्या आकडेवारीच्या आधारे HDIची आकडेवारी काढली तर HDIमध्ये सर्वात 1 नंबरला येतं स्वित्झर्लंड, 2 नंबरला येते नॉर्वे, 3 नंबरला येते आईसलँड, 4 नंबरला येते हाँगकाँग. ठीक आहे. आणि भारताची व्हॅल्यू जर बघितली तर भारताचा क्रमांक 134वा आहे. HDIमध्ये भारतापेक्षा जास्त नंबर असणारे कोणी श्रीलंका आहे 78. भारताचा जो स्कोअर आहे तो 0.644. ठीक आहे. 0 ते 1 मध्ये स्कोअर असतो. भारताचा स्कोअर 0.5पेक्षा जास्त आहे. जगाचा स्कोअर जर बघितला तर जगाचा स्कोअर भारतापेक्षा जास्त आहे 0.739. ठीक आहे. सर्वात कमी HDI सोमालिया देशाचा आहे. सोमालिया देशाचा आहे. तर ठीक आहे. आणि भारताचा जर विचार केला तर भारत मध्यम मानव विकास झालेला देश आहे. भारत मध्यम मानव विकास झालेला देश आहे. 2021-22 भारताचा क्रमांक 2021-22ला भारताचा हा जो क्रमांक आहे तो 135 वरती होता. 2021-22ला भारत 135वा होता. भारत किती होता? 135वा होता. तर याच्यामध्ये जर विचार केला तर भारताच्या निकषामध्ये जर विचार केला तर भारताचे सरासरी आयुर्मान हे 67.7 वर्ष आहे. तर शालेय शिक्षणाची वर्षे ही 6.6 वर्षे अशी आहेत. 0 ते 15 असायला हवी होती ती. अपेक्षित शिक्षणाची वर्ष भारताची ही 12.6 वर्ष इतकी आहेत. तर GNI जो आपण चांगले राहणीमान मोजण्यासाठी वापरतो तो $6,951 इतका आहे. $6,951 इतका आहे. याच्यामध्ये मानव विकास निर्देशांक बघितला. ह्या मानव विकास निर्देशांकांबद्दल माहिती पाहत असताना मानव विकास निर्देशांक HDIच्या स्कोअरच्या आधारे जे क्लासिफिकेशन केलेलं आहे ते पण महत्त्वाचे आहे. HDIच्या स्कोअरच्या आधारे काही क्लासिफिकेशन केलेलं आहे. जर स्कोअर 0.800पेक्षा जास्त असेल एवढा जर स्कोअर असेल तर त्याला म्हणतो अतिउच्च मानवी विकास. त्याला म्हणतो आपण अतिउच्च मानवी विकास झाला आहे असं म्हणतो. जर वर्ष 0.7 ते 0.799 इतका असेल तर त्याला म्हणतो उच्च मानवी विकास झालेला देश असंही म्हणतात. ठीक आहे. जर स्कोअर 0.55 ते 0.699 इतका असेल तर त्याला म्हणतो मध्यम मानवी विकास झालेला देश. आणि जर स्कोअर 0.55पेक्षा जर कमी असेल तर त्याला आपण म्हणतो निम्न मानवी विकास असंही म्हणतो. ठीक आहे. 0.8 अतिउच्च मानवी विकास, 0.7 ते 0.799 उच्च मानवी विकास, 0.55 ते 0.699
जर असेल तर त्याला म्हणतो आपण मध्यम मानवी विकास झालेला देश, आणि 0.55पेक्षा असेल तर निम्न मध्यम मानव विकास झालेला देश असंही म्हणतात. भारताचा HDIचा जर विचार केला, भारताच्या HDIचा जर विचार केला तर भारताने जो HDI तो पहिल्यांदा 2001ला मांडलेला आहे. 2001ला सर्वात पहिल्यांदा मांडलेला होता भारताने. त्याचा HDI 2001ला मांडलेला होता. तेव्हा त्याचा स्कोर होता 0.387 HDI होता स्कोर. 0.387 हा स्कोर होता. ठीक आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला, महाराष्ट्र, तर ह्या महाराष्ट्राचा HDI जर विचार केला तर हा 2002ला आलेला आहे. 2002ला पहिल्यांदा मांडलेला आहे. ठीक आहे. याचा जर स्कोअरचा जर विचार केला तो 0.752 इतका स्कोअर आहे. महाराष्ट्रात मॅक्झिमम स्कोअर हा मुंबईचा आहे, तर मिनिमम स्कोअर हा नंदुरबारचा आहे. मिनिमम स्कोअर हा नंदुरबारचा आहे. मिनिमम स्कोअर हा नंदुरबारचा आहे. 2011-12ला दुसरा अहवाल आला महाराष्ट्राचा. 2002 नंतर 2011-12ला दुसरा अहवाल आला. यानुसार याची थीम जी होती ती काय होती, टुवर्ड्स द इन्क्लुझिव्ह ह्युमन डेव्हलपमेंट. टुवर्ड्स द इन्क्लुझिव्ह ह्युमन डेव्हलपमेंट. ठीक आहे. नंतर जर विचार केला तर याच्यामध्ये जर भारताचा विचार केला तर भारताच्या HDIचा विचार केला की भारतामध्ये सर्वात जास्त HDI हा केरळचा आहे. सर्वाधिक HDI केरळ राज्याचा आहे, तर सर्वात कमी छत्तीसगडचा आहे. छत्तीसगडचा सर्वात कमी असून तो 0.57 आहे. 0.572 आहे. 0.572 आहे आणि 0.572 आहे. आणि ज्यावेळेस भारताचा सेकंड HDI आला, हा पहिला होता 2001ला आलेला. भारताचा सेकंड HDI रिपोर्ट हा जवळजवळ आलेला आहे 2011-12ला. 2011-12ला भारताचा सेकंड HDI रिपोर्ट आलेला आहे. त्याच्यामध्ये भारताचा स्कोर होता 0.467. हा पण निम्न मानव विकास झालेला देश असाच आहे त्याच्यामध्ये बी. आणि त्याचा टुवर्ड्स द सोशल इन्क्लुजन, त्याचं जे थीम होती ती थीम होती टुवर्ड्स द सोशल इन्क्लुजन हा त्याच्यातला पार्ट होता. HDI बद्दल इन्फॉर्मेशन पाहत असताना HDI बद्दल काही महत्त्वाचे पॉईंट पाहिजेत. HDI 2010ला या HDIला 20 वर्ष पूर्ण होतात. 20 वर्ष पूर्ण होतात. त्यामुळं तीन नवीन निर्देशांक आणले. त्याच्यामध्ये येतो MPI, दुसरा येतो IHDI, तिसरा येतो GII. ठीक आहे. आणि मानवी विकासातील असमानता प्रतिबंधित करण्यासाठी मानवी विकासातील असमानता प्रतिबिंबित करण्यासाठी किंवा प्रस्थापित करण्यासाठी प्रतिबिंबित करणारा जो निर्देशांक आहे त्याचं नाव आहे त्याचं नाव आहे IHDI. ठीक आहे. हे झालं मानव विकास निर्देशांक. याच्यावरती पेपरला प्रश्न विचारला तर विचारतील मानव विकास निर्देशांक. नेक्स्ट निर्देशांक येतो नेक्स्ट पॉईंट आहे IHDI. नेक्स्ट निर्देशांक आहे IHDI. यालाच म्हणतो असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक. असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक 2010ला हा निर्देशांक आलेला आहे, कारण की HDIला त्यावेळेस 20 वर्ष पूर्ण झाले होते. ज्यावेळेस हा 2010ला आला त्यावेळेस याची थीम होती, ती थीम महत्त्वाची आहे, द रिअल वेल्थ ऑफ द नेशन, पाथवे टू द HDI किंवा पाथवे टू ह्युमन डेव्हलपमेंट. HDIच्या 3 निर्देशांकांवरून असमानता मापन करून IHDI काढतात. HDIचे जे 3 निर्देशांक आहेत, HDIमध्ये जर बघितलं तर 3 बाजू होत्या मानव विकासाच्या. यांच्यातील असमानता काढली, असमानता काढली
किती असमानता कॅल्क्युलेट करून आपल्याला IHDI काढता येतो. काय काढता येतो? IHDI काढता येतो. HDI आणि IHDI यांच्यातील जी तफावत आहे, ठीक आहे, HDI आणि IHDI यांच्यातील जर गॅप जास्त असेल किंवा तफावत जास्त असेल, गॅप किंवा तफावत जर जास्त असेल तर त्याला आपण म्हणतो असमानता जास्त आहे. असमानता जास्त आहे, जास्त असमानता म्हणतो. ठीक आहे, ज्यावेळेस HDI आणि IHDI मध्ये जास्त गॅप असेल तर त्यावेळेस त्याला काय म्हणतो? तफावत जास्त आहे. विकासातील तफावत किंवा विकासातील असमानता जास्त आहे. असमानता विचारात घेतल्यास, असमानताचा जर विचार केला, या असमानतेचा जर विचार केला तर भारताच्या मानव विकास निर्देशांकात भारताच्या HDI मध्ये मानव विकास निर्देशांकात 26.8% घट येते. 26.8% घट येते. ठीक आहे, ही तफावत मानव विकासातील असमानता आहे. ही जी तफावत आहे ही मानव विकासातील असमानता आहे. मानव विकासातील असमानता दर्शवते. असमानता दर्शवते. ठीक आहे, सामाजिक, दॅट इज नथिंग बट सामाजिक व्यावर्तन दर्शवतं. सामाजिक व्यावर्तन दर्शवते. सामाजिक व्यावर्तन ती दर्शवत असते. ही जी घट झालेली आहे 26.8%, ही घट आयुर्मानात पण झालेली आहे. आयुर्मानात जवळजवळ 21.4% झालेली आहे घट. शिक्षणात ही घट 38.7% झालेली आहे. आणि उत्पन्नात ही घट 18%. उत्पन्नात ही घट आहे. 2018च्या अहवालाचा विचार जर केला, 2018चा जो अहवाल आहे, या 2018च्या अहवालाचा जर विचार केला तर IHDI हा 0.468 होता, तर HDI हा 0.640 होता. HDI हा 0.640 इतका होता. ठीक आहे, नंतर IHDI नंतर आलेलं आहे. IHDI झालं असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक. HDI आणि IHDI यांच्यातील तफावत मोजली जाते. नंतर आहे लिंग असमानता निर्देशांक. नेक्स्ट वन इज लिंग असमानता निर्देशांक. नेक्स्ट पॉईंट, लिंग असमानता निर्देशांक. लिंग असमानता निर्देशांक यालाच म्हणतो जेंडर इनइक्विलिटी इंडेक्स. हा 2010 पासूनच आलेला आहे, कारण की HDIला 20 वर्ष झाले होते, त्यानुसार हा तेव्हा आलेला आहे. मानव विकासातील लैंगिक असमानता मोजली जाते. मानव विकासातील लैंगिक असमानता यात मोजली जाते. मानव विकासातील लैंगिक असमानता याच्यामध्ये मोजली जाते. मोजली जाते. हे मोजत असताना लिंग असमानता निर्देशांक देत असताना याचे 3 आयाम आहेत. याचे किती आयाम आहेत? 3 आयाम आहेत. हे 3 आयाम पेपरला विचारतात. त्यातला पहिला आयाम येतो महत्त्वाचा. आयाम येतो प्रजनन स्वास्थ्य. त्यातला पहिला महत्त्वाचा आयाम येतो प्रजनन स्वास्थ्य. प्रजनन स्वास्थ्यामध्ये काय केलं जातं बघा. प्रजनन स्वास्थ्यामध्ये पहिला बघता जातो माता मृत्यू दर याचे प्रमाण. दुसरं आहे प्रौगंडावस्थेत म्हणजे ॲडोलसंट स्टेजमध्ये जन्मदर मोजला जातो. कोणत्या अवस्थेतील जन्मदर मोजला जातो? प्रौगंडावस्थेतील जन्मदर मोजला जातो. आणि ह्या जी अवस्था ही कधी असती? 15 ते 19 वर्षाची ही अवस्था आहे. 15 ते 19 वर्षाची अवस्था, यालाच आपण किशोरवयीन अवस्था असंही म्हणतो. ठीक आहे, ॲडोलसंट स्टेज असंही म्हणतो. नंतरचा निकष येतो सशक्तीकरण. प्रजनन स्वास्थ्यानंतर येतो सशक्तीकरण. याच्यामध्ये काय बघा, मेल आणि फिमेल यांचा संसदेतील सहभाग मोजला जातो. संसदेतील सहभाग विचारात घेतला जातो व माध्यमिक शिक्षणातील प्रमाण विचारात घेतलं जातं. माध्यमिक शिक्षणातील प्राथमिक नाही, उच्च नाही, तर फक्त
माध्यमिक शिक्षणातील सहभाग विचारात घेतला जातो, विचारात घेतला जातो, विचारात घेतला जातो. ठीक आहे, माध्यमिक शिक्षणातील सहभाग किंवा प्रमाण विचारात घेतलं जातं. थर्ड आयाम येतो रोजगार. रोजगार क्षेत्र, रोजगार क्षेत्र. ठीक आहे, रोजगार क्षेत्रातील स्त्री व पुरुषांचे प्रमाण, कामातील मेल आणि फिमेल यांचं प्रमाण, यांचे प्रमाण विचारात घेतलं जातं, विचारात घेतले जाते. ठीक आहे, यांचे प्रमाण विचारात घेतले जाते. ठीक आहे, 3 आयाम महत्त्वाचे कोणते आहेत? प्रजनन स्वास्थ्य, सशक्तीकरण आणि रोजगार क्षेत्र. हे 3 आयाम आहेत. प्रजनन स्वास्थ्यामध्ये माता मृत्यूदर व प्रौगंडावस्थेतील किंवा किशोरवयीन अवस्थेतील जन्मदर मोजला जातो. सशक्तीकरणामध्ये जर विचार केला तर महिला आणि पुरुषांचे संसदेतील प्रमाण विचारात घेतले जातात. तर माध्यमिक शिक्षणातील प्रमाणही विचारात घेतले जातं. रोजगार क्षेत्राचा विचार केला तर रोजगार क्षेत्रामध्ये रोजगार क्षेत्र थर्ड आयाम आहे आणि याच्यामध्ये स्त्री व पुरुषांचे प्रमाण विचारात घेतले जाते. नेक्स्ट पॉईंट येतो याच्यातला महत्त्वाचा, नेक्स्ट पॉईंट येतो यांची जी व्हॅल्यू आहे, किंमत आहे ती असते 0 ते 1. याची किंमत किती असते? 0 ते 1 इतकी किंमत असते याची. ठीक आहे, 0 म्हणजे लिंग समानता, जेंडर इक्वॅलिटी आहे असं म्हटलं जातं. तर 1 जर स्कोर असेल तर त्याला म्हणतो असमानता आहे, असमानता आहे असा विचार केला जातो, असमानता आहे असा विचार केला जातो. ठीक आहे, तीव्र असमानता आहे असा विचार केला जातो, तीव्र असमानता आहे असा विचार केला जातो. यामध्ये भारत 127वा आहे. हा जो निर्देशांक आहे याच्यामध्ये भारताची व्हॅल्यू, भारताचा क्रमांक हा 127वा आहे. भारत किती आहे? 127वा आहे. ठीक आहे, आणि याच्यानुसार जर विचार केला, व्हॅल्यूजचा जर विचार केला तर माता मृत्यू प्रमाण भारतामध्ये, माता मृत्यू चं जे प्रमाण आहे ते भारतामध्ये असतं 174. प्रौगंडावस्थेतील जन्मदर जो आहे तो आहे 23.1. स्त्रीचे संसदेतील प्रमाण जे आहे, स्त्रीचे संसदेतील प्रमाण ते आहे 11.6%. ठीक आहे, आणि 23.1% आहे. माध्यमिक शिक्षणात 39%. माध्यमिक शिक्षणातील प्रमाण हे 39% 39% आहे. आणि रोजगार क्षेत्रात 27% प्रमाण आहे. रोजगार क्षेत्र याच्यातलं प्रमाण जर बघितलं तर 27.2% प्रमाण आहे. 27.2% इतकं प्रमाण आहे. लिंग असमानता निर्देशांक, या लिंग असमानता निर्देशांकाबद्दल माहिती पाहणं चालू आहे. लिंग असमानता निर्देशांक नंतरचा पार्ट येतो. जर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचा जर विचार केला, म्हणजेच HDIचा जर विचार केला, HDI, तर भारत हा शेवटच्या 25% देशात आहे. शेवटचे जे 25% देशात आहे, कोण? भारताचं स्थान शेवटच्या 25% देशात आहे. तर GIIचा विचार जर केला तर भारताचं स्थान शेवटच्या 20% देशात आहे. शेवटच्या 20% देशात येत आहे. ठीक आहे, लिंग आधारित व्यावर्तन भारतात जास्त आहे. लिंग आधारित व्यावर्तन भारतात जास्त आहे. व्यावर्तन भारतात जास्त आहे. लिंग आधारित व्यावर्तन भारतात जास्त प्रमाणात आहेत. नंतरचा निर्देशांक येतो लिंग आधारित विकास निर्देशांक, GDI. नेक्स्ट निर्देशांक आहे GDI, लिंग आधारित विकास निर्देशांक. लिंग आधारित विकास निर्देशांक GDI आणि JEM. ठीक आहे, यांचा उल्लेख 1995चा जो HDIचा अहवाल आहे, 1995चा HDIचा जो अहवाल आहे, HDIचा अहवाल याच्यामध्ये उल्लेख केला होता. पण 2010 ते 14 याचं प्रकाशन थांबवलेलं आहे. प्रकाशन काय केलेलं आहे? स्टॉप केलेलं आहे. याच्यामध्ये काय करतो आपण? HDI, फिमेलचा HDI आणि मेलचा HDI यांचा आपण रेशो घेतो. यांचा काय घेतो? रेशो. आणि याच्या रेशोलाच, यांचा जो रेशो आहे या रेशोलाच आपण म्हणतो GDI, जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स. या रेशोलाच आपण म्हणतो GDI.
ठीक आहे. 2017-18ला हा इंडेक्स 2017-18ला हा इंडेक्स 0.841 इतका होता. 0.841 इतका होता. जर विकास समान असेल, मेल आणि फिमेलचा विकास जर समान होत असेल तर त्यावेळेस हा रेशो 1 येतो. त्यावेळेस हा रेशो किती येतो? 1. जर रेशो 1+ असेल तर महिलांचा विकास जास्त आहे. महिलांचा विकास पुरुषांपेक्षा जास्त आहे. महिलांचा विकास पुरुषांपेक्षा जास्त आहे. जर व्हॅल्यू 1पेक्षा जर कमी असेल, जर व्हॅल्यू 1पेक्षा जर कमी असेल तर पुरुषांचा विकास जास्त आहे. पुरुषांचा विकास महिलांपेक्षा काय आहे? जास्त प्रमाणात झाला आहे असं म्हटलं जातं. लिंग आधारितमध्ये महिलांचा HDI आपण पुरुषांचा HDI यांचा रेशो घेतला जातो. महत्त्वाचा पॉईंट आहे, पेपरला विचारतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे लिंगभाव असमानता निर्देशांक. लिंगभाव असमानता निर्देशांक. नेक्स्ट आहे लिंगभाव असमानता निर्देशांक. लिंगभाव असमानता निर्देशांक. लिंगभाव असमानता निर्देशांकाचा जर विचार केला तर याच्यात भारताचं स्थान 135 वरून 127 वरती आलेलं आहे. हा जो अहवाल आहे तो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमकडून दिला जातो. हा अहवाल वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमकडून मांडला जातो. लिंगभाव असमानता निर्देशांक. ठीक आहे. भारताचं स्थान 147 देशांमध्ये 127वं आहे. याच्यामध्ये सलग 14 वर्ष आईसलँड पहिला आहे. सलग 14 वर्ष कोणता देश पहिला आहे? तर आईसलँड पहिला देश येतो. यांच्यामध्ये टॉप 5 जर विचार केला, टॉप 5मध्ये कोण आहे? आईसलँड आहे, नंतर येते नॉर्वे, नंतर येते फिनलँड, नंतर येते न्यूझीलंड, नंतर येते स्वित्झर्लंड. तर बॉटम 5मध्ये जर विचार केला तर अफगाणिस्तान, नंतर येते चाड, नंतर येते अल्जेरिया, नंतर येते इराण. ठीक आहे. हा लिंगभाव असमानता निर्देशांक आहे. लिंगभाव असमानता निर्देशांक. नंतरचा निर्देशांक येतो जेम. नंतरचा निर्देशांक येतोय जेम. आणि या जेमवरती पेपरला क्वेश्चन विचारतात. जेम म्हणजे येतं हा एक निर्देशांक आहे तो जेम म्हणून. जेंडर एम्पॉवरमेंट मेजरमेंट, याला म्हणतो जेंडर एम्पॉवरमेंट मेजरमेंट. जेंडर एम्पॉवरमेंट मेजरमेंट. जेंडर एम्पॉवरमेंट मेजरमेंट म्हटलं जातं. नेक्स्ट इंडेक्सला मेजरमेंट 1995मध्ये काय झालं बघा. 1995मध्ये GDI सोबत जेम पण मोजला आणि याचं जे प्रकाशन आहे ते 2010ला स्टॉप केलं. याचं प्रकाशन 2010पासून काय केलेलं आहे? स्टॉप केलं होतं. ठीक आहे. याचे 3 आयाम आहेत. जेमचे किती आयाम आहेत? ह्या जेमचे 3 आयाम आहेत. ह्या जेमचे 3 आयाम आहेत. याच्यामध्ये पहिला आयाम येतो राजकीय सहभाग. नंतरचा आयाम येतो आर्थिक सहभाग, राजकीय सहभाग, आर्थिक सहभाग आणि आर्थिक स्त्रोतांवरील मालकी. थर्ड वन इज आर्थिक स्त्रोतांवरील मालकी. आर्थिक स्त्रोतांवरील मालकी. राजकीय सहभाग, आर्थिक सहभाग आणि आर्थिक स्त्रोतांवरील मालकी या 3 आयाम येतात याच्यामध्ये. यासाठी मेल अँड फिमेल संसदेतील सहभाग विचारात घेतला जातो. याचा अभ्यास करत असताना जेंडर एम्पॉवरमेंट इंडेक्समध्ये महिला आणि पुरुषांचा संसदेतील जो सहभाग आहे याचा पण विचार केला जातो. संसदेतील सहभाग याचाही विचार केला जातो. ठीक आहे. याच्यामध्ये संसद अधिकार पदे, मॅनेजर पदे यामध्ये पुरुष व महिलांचा सहभाग विचारात घेतला जातो. याच्यामध्ये महत्त्वाचं काय काय बघा. संसद अधिकार पदांवरती महिलांची जी जागा आहे, अधिकार पदे, मॅनेजर पदे, याच्यावरती मेलचं आणि फिमेलचं प्रमाण किती आहे हे पण पाहिलं जातं. याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू 0 ते 1 मध्ये मोजतात. जर व्हॅल्यू 1 असेल तर महिलांचा सहभाग सर्वोच्च असतो. सर्वोच्च सहभाग किंवा महिलांचा सहभाग आहे असं म्हटलं जातं. तर 0 जर व्हॅल्यू असेल तर महिलांचा सहभाग कमी आहे असं म्हटलं जातं. कमी सहभाग डिनोट करतं कोण? जेममध्ये. ठीक आहे. व्यावसायिक पदे व तंत्रज्ञ पदे यामधील पुरुष व महिलांचा सहभाग याचाही विचार याच्यामध्ये केला जातो. जेंडर एम्पॉवरमेंट इंडेक्स 2010ला स्टॉप केला, 1995ला आणला होता. ठीक आहे. नंतर जागतिक लिंग आधारित निर्देशांक. नेक्स्ट पॉईंट इज जागतिक लिंग आधारित निर्देशांक.
जागतिक लिंग आधारित निर्देशांक, जागतिक लिंग आधारित, जागतिक लिंग आधारित अंतर निर्देशांक, अंतर निर्देशांक, जागतिक लिंग आधारित अंतर निर्देशांक 2006 मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने हा रिपोर्ट जाहीर केला. 2006ला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने हा रिपोर्ट सादर केला. कुणी सादर केला? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने. कधी? 2006 मध्ये केलेला आहे. याच्यामध्ये 4 आयाम आहेत. याच्यामध्ये किती आयाम आहेत? 4 आयाम आहेत. याच्यामध्ये 4 आयाम आहेत. त्यातलं आर्थिक सहभाग व संधी पहिला आयाम, आर्थिक सहभाग व संधी, आर्थिक सहभाग व संधी हा पहिला. नंतर शैक्षणिक क्षमता हा दुसरा, शैक्षणिक क्षमता हा दुसरा भाग आहे, आयाम आहे. तिसरा आहे आरोग्य व टिकाव, आरोग्य व टिकाव हा तिसरा आयाम आहे. आणि चौथा आयाम आहे राजकीय सशक्तीकरण, चौथा आयाम आहे राजकीय सशक्तीकरण, राजकीय सशक्तीकरण हा चौथा आयाम आहे. कुणाचा? जागतिक लिंग आधारित अंतर्निर्देशांक 2006 मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने हा रिपोर्ट आणलेला आहे. आर्थिक सहभाग व संधी याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे? याच्यामध्ये श्रम सहभाग, याच्यामध्ये महत्त्वाचं आहे आर्थिक सहभाग व संधी, याच्यामध्ये श्रम सहभाग महत्त्वाचं, मजुरी उत्पन्न, मजुरी उत्पन्न, श्रम सहभाग, मजुरी उत्पन्न, व्यावसायिकता व कौशल्य, व्यावसायिकता व कौशल्य, कौशल्य याचा विचार केला जातो. नंतर आहे साक्षरता, शैक्षणिक क्षमतामध्ये काय म्हटलेलं आहे? शैक्षणिक क्षमतामध्ये साक्षरता. नंतर म्हणलेलं आहे प्राथमिक व माध्यमिक उच्च शिक्षण, उच्च शिक्षण विचारात घेतलं जातं. नंतर आरोग्य व टिकाव, लिंग गुणोत्तर व आयुर्मान विचारात घेतलं जातं. याच्यामध्ये लिंग गुणोत्तर व आयुर्मान विचारात घेतलं जातं, लिंग गुणोत्तर व आयुर्मान विचारात घेतलं जातं. तर राजकीय सशक्तीकरणामध्ये जर विचार केला तर यात संसदेतील सहभाग, संसदेतील सहभाग, ठीक आहे, मंत्रिमंडळातील सहभाग, मंत्रिमंडळातील सहभाग, संसदेतील सहभाग, मंत्रिमंडळातील सहभाग आणि राज्यस्तरावर नेतृत्वातील सहभाग, राज्यस्तरावरील नेतृत्वातील सहभाग, राज्यस्तरावर नेतृत्वातील सहभाग, नेतृत्वातील सहभाग यांचा विचार केला जातो. यावरील सर्व आयामांची स्त्री व पुरुष, यावरील सर्व आयामांमध्ये स्त्री व पुरुष प्रमाण काढून, स्त्री व पुरुष यांचं प्रमाण काढलं जातं, यांचं प्रमाण काढलं जातं आणि यांचं प्रमाण काढून निर्देशांक दिला जातो, प्रमाण काढून यांचा निर्देशांक दिला जातो, प्रमाण काढून निर्देशांक दिला जातो. जागतिक लिंग आधारित निर्देशांक यालाच म्हणतो GGI रिपोर्ट, GGI. नंतर याच्यामध्ये जर अजून माहिती पाहिजे म्हटलं तर याच्यामध्ये GGI मध्ये जर विचार केला, GGI मध्ये भारताचा क्रमांक, हा जो भारत देश आहे आपला, भारताचा क्रमांक 108वा होता 2018ला. तोच क्रमांक 135वा गेलेला आहे भारताचा 2022ला. टॉपला याच्यामध्ये नॉर्वे, नंतर आहे फिनलँड, याच्यामध्ये जर विचार केला तर आपल्या शेजारी बांगलादेशचा क्रमांक आहे 59, पाकिस्तानचा क्रमांक आहे 159, श्रीलंकेचा क्रमांक आहे 115 आणि भूतानचा क्रमांक आहे 103, भूतानचा क्रमांक आहे 103. याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आहे 0 to 1, 0 to 1 ही व्हॅल्यू आहे. 1 म्हणजे काय? अंतर कमी आहे, म्हणजे जे जेंडर लिंग आधारित असमानता, लिंग आधारित अंतर जे आहे ते अंतर कमी आहे 1 म्हणजे. आणि 0 मध्ये महिला आणि पुरुष विकासातील अंतर जास्त आहे, विकासातील अंतर जास्त आहे. याचा अर्थ काय? महिला व पुरुष यांचं विकासातील अंतर जास्त आहे, ठीक आहे. नंतरचा पॉईंट येतो हा निर्देशांक पातळीऐवजी गॅप. हा जो निर्देशांक आहे कोणता? GGI. हा जो निर्देशांक आहे हा पातळीऐवजी गॅपला मोजतो. कोणाला मोजतो? गॅपला मोजतो, पातळीऐवजी गॅपला मोजतो, ठीक आहे.
यात आउटपुटमधील अंतर असतं, यात आउटपुटमधील अंतर मोजलं जातं, आउटपुटमधील अंतर मोजलं जातं, ठीक आहे. यात वुमन एम्पॉवरमेंटपेक्षा जेंडर इक्वॅलिटीला भर दिला जातो, यात वुमन एम्पॉवरमेंटपेक्षा जेंडर इक्वॅलिटीला भर दिला जातो, जेंडर इक्वॅलिटीला भर दिला जातो, जेंडर इक्वॅलिटीला इम्पॉर्टन्स दिलं जातं, जेंडर इक्वॅलिटीला इम्पॉर्टन्स दिलं जातं याच्यामध्ये. नंतर राहतो शेवटचा निर्देशांक PHDI आणि MPI, PHDI आणि MPI. PHDI प्लॅनेटरी प्रेशर ॲडजस्टेड HDI. हा जो प्लॅनेटरी प्रेशर ॲडजस्टेड HDI आहे तो 2020 पासून सुरू केलेला आहे, 2020 पासून सुरू केलेला आहे. यातून मानवामुळे होणारा नैसर्गिक संसाधनाचा ऱ्हास, यामुळं मानवाकडून होणारा नैसर्गिक संसाधनाचा ऱ्हास, मानवाकडून होणारा नैसर्गिक संसाधनाचा ऱ्हास आणि त्यामुळे भविष्यातील मानव विकास यांचा संबंध दर्शवला आहे. मानवाकडून होणारा नैसर्गिक संसाधनाचा ऱ्हास आणि त्यामुळे भविष्यातील मानव विकास यांचा संबंध दर्शवलेला आहे. कशामध्ये? PHDI मध्ये. नंतर PHDI जो आहे तो इंटरजनरेशनल इक्विटी मोजतो. हा इंटरजनरेशनल इक्विटी मोजतो. इंटरजनरेशनल इक्विटी मोजतो कोण? PHDI. नंतर चालू व भावी पिढीतील लोकांना न्याय वाटा मिळवणे. चालू याचा अर्थ काय आहे? चालू आणि भावी पिढीतील लोकांना न्याय्य वाटा देणे हा त्याचा उद्देश आहे. चालू व भावी पिढीतील लोकांना न्याय्य वाटा देणे हा त्याचा मेन उद्देश आहे. कुणाचा? PHDIचा. ठीक आहे. याच्यामध्ये जर आयामांचा विचार केला तर याच्यामध्ये महत्त्वाचे 2 आयाम आहेत. एक आहे पहिला आयाम आहे दरडोई CO2 उत्सर्जन, दरडोई CO2चं उत्सर्जन आणि दरडोई मृत ठसे. ठीक आहे. जमिनीतील कच्च्या मालाचा वापर आणि दॅट इज जमिनीतील मूर्त ठसेचा याचा काय अर्थ येतो बघा. जमिनीतील कच्च्या मालाचा वापर डिवायडेड बाय द लोकसंख्या. ठीक आहे. देशाची अंतिम दरडोई गरज दर्शवतो. हा देशातील अंतिम दरडोई गरज दर्शवतो. देशातील अंतिम दरडोई गरज दर्शवतो. कोण? प्लॅनेटरी प्रेशर ॲडजस्टेड HDI. PHDI हा HDIच्या इक्वल असेल ज्यावेळेस देशाचे CO2 उत्सर्जन आणि संसाधन पायाखुणा नसले तर संसाधन वेस्ट होत नसेल वाया जात नसेल त्यावेळेस PHDI हा HDIच्या इक्वल असतो. PHDI आणि HDI यांच्यात जेवढा जास्त तफावत तेवढा जास्त तो देश पर्यावरणाचा ऱ्हास करतो. PHDI आणि HDI यांच्यात जेवढी जास्त तफावत तेवढा जास्त पर्यावरण ऱ्हास तो देश करतो. पर्यावरणाचा ऱ्हास तो देश करतो. तो देश काय करतो? तेवढा पर्यावरणाचा ऱ्हास करत असतो. ठीक आहे. आणि याचा भावी पिढीवरतीवर परिणाम होतो. पण परिणाम होत असतो.
PHDI 2020 पासून आलेला आहे. यातून मानवामुळे होणारा नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास आणि त्यामुळे भविष्यातील मानव विकास यांचा संबंध असतो आहे. PHDIमध्ये काय प्लॅनेटरी प्रेशर ॲडजस्टेड HDI यांच्यामध्ये इंटरजनरेशनल इक्विटी मोजतात आणि चालू व भावी पिढीतील लोकांना न्याय्य वाटा मिळवणे किंवा न्याय्य वाटा देणे हे त्याचं मेन उद्देश असतं. ठीक आहे. नंतरचा महत्त्वाचा पॉईंट येतो MPI. नंतरचा महत्त्वाचा पॉईंट आहे MPI. MPI जो आहे त्यालाच म्हणतो बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक. बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक याच्यामध्ये जर महत्त्वाचा पहिला पॉईंट जर बघितला बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकामध्ये 1997 पासून हा मोजला जातो. 1997 पासून UNDPने 1997 पासून UNDPने HPI मांडला, ह्युमन पॉवर्टी इंडेक्स मांडला आहे. या ह्युमन पॉवर्टी इंडेक्सचं कशामध्ये मांडला आहे तर हा ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्टमध्ये मांडला होता. HDRमध्ये UNDPने HPI मांडला. 2000मध्ये OPHIने ऑक्सफर्ड पॉवर्टी आणि याचं काहीतरी इन्स्टिट्यूशन आहे, या OPHIने MPI डेव्हलप केला. 2000मध्ये MPI कोणी डेव्हलप केला तर OPHIने डेव्हलप केला. आणि 2010मध्ये UNDPने HPI रद्द केला आणि OPHI सोबत MPI मोजला कोणी UNDPने. ठीक आहे. UNDPने OPHI मोजला. तर याच्यामध्ये जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते ठीक आहे. MPI मोजण्यासाठी 3 महत्त्वाचे आयाम आहेत. MPI मोजण्यासाठी 3 महत्त्वाचे आयाम आहेत. 3 आयामांचा यूज केलेला आहे. त्यातला पहिला महत्त्वाचा आयाम येतो आरोग्य, दुसरा महत्त्वाचा आयाम येतो शिक्षण, आशिरा, आरोग्य, शिक्षण आणि तिसरं आहे राहणीमान. आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान. त्यातलं पहिलं आहे आरोग्य. आरोग्यामध्ये 2 पार्ट येतात, पोषण व बालमृत्यू आरोग्यामध्ये येतात. तर दुसरं आहे शिक्षण. शिक्षणामध्ये 2 गोष्टी येतात, शालेय शिक्षणातील वर्षे तर शाळेतील उपस्थिती. दुसरं येतं शाळेतील उपस्थिती. शालेय शिक्षणाची वर्षे तर शाळेतील उपस्थिती. तिसरा महत्त्वाचा आयाम येतो राहणीमान. या राहणीमानामध्ये 6 आहेत. राहणीमानामध्ये 6 आहेत. इंधन, स्वच्छता, पेयजल, वीज, घर आणि मालमत्ता. वीज, घर, मालमत्ता, इंधन, स्वच्छता, पेयजल. आणि यांच्यामध्ये जर विचार केला तर याचं 1/3, याचं 1/3 आणि याचं 1/3. इथं म्हटलेलं आहे 1/6 वेटेज, 1/6. इथं वेटेज आहे सगळ्यांचं 1/18. इथे वेटेज किती आहे 1/18 एवढं वेटेज आहे. आरोग्य, शिक्षण, राहणीमान. ठीक आहे. यांच्यामध्ये गुण देत असताना MPIमध्ये महत्त्वाचे गुण देत असताना MPIमध्ये जे गुण देतो ते गुण असतात 0 ते 100. ठीक आहे. 100 म्हणजे काय दारिद्र्य असणे, बहुआयामी दारिद्र्य असणे होय, याची तीव्रता खूप असणं. आणि 0 म्हणजे काय दारिद्र्य नसणे म्हणजे काय असते 0 स्कोर असतो. ठीक आहे. नंतर महत्त्वाचं आहे जर ही जे संख्या आहे ही जर 33% जास्त असेल, ही संख्या जर 33% जर जास्त असेल तर त्यावेळेस त्याला आपण म्हणतो बहुआयामी गरीब. जर हीच संख्या जर 20 ते 33% इतकी असेल तर त्याला आपण म्हणतो असुरक्षित गरीब. असुरक्षित म्हणजेच वल्नरेबल गरीब. असुरक्षित 20 ते 33मध्ये. आणि 50% जर संख्या जास्त असेल तर आपण त्याला म्हणतो तीव्र बहुआयामी गरीब. तीव्र बहुआयामी गरीब. ठीक आहे. तीव्र बहुआयामी गरीब असंही म्हणतात. MPIमध्ये उत्पन्न विचारात न घेता मालमत्ता विचारात घेतली जाते. MPIमध्ये उत्पन्न विचारात घेतलं जात नाही. MPIमध्ये
उत्पन्न विचारात घेतलं जात नाही. उत्पन्न विचारात घेत नाहीत. MPI उत्पन्न विचारात घेत नाहीत. तर मालमत्ता विचारात घेतात. मालमत्ता विचारात घेतात. मालमत्ता विचारात घेतात. ठीक आहे. वर्ल्ड बँकच्या नुसार दारिद्र्याबाबतीत काही गोष्टी केलेल्या आहेत वर्ल्ड बँकने. वर्ल्ड बँकच्या नुसार वर्ल्ड बँकच्या अहवालानुसार दारिद्र्य ठरवताना वर्ल्ड बँकनुसार दारिद्र्य ठरवताना $1.9 पर डे हा एक क्रायटेरिया चूज केला होता त्यांनी. हा एक क्रायटेरिया आणला होता कुणी? वर्ल्ड बँकेने. OPHI ने अल्पकालिक पॉवर्टी दर्शवतं. म्हणजेच अल्पकालिक म्हणजेच कोणतं आहे? ॲक्यूट पॉवर्टी दर्शवतं. कोणतं? ॲक्यूट पॉवर्टी दर्शवतं. कोण? OPHI. MPI जर विचार केला तर MPI SDG मोजण्यासाठी हा MPI उपयुक्त ठरतो. SDG मोजण्यासाठी हा MPI उपयुक्त ठरतो. याच्यामध्ये SDG 2 आहे पोषण, सेकंड नंबरचा SDG. नंतर SDG 3 याचं नाव आहे बालमृत्यू नियंत्रण. नंतर SDG 4 आहे शालेय शिक्षणातील वर्ष, शालेय शिक्षणाची वर्षे व शाळेतील उपस्थिती. SDG 7 आहे इंधन व वीज. आणि महत्त्वाचा आहे SDG 11 आहे स्वच्छता व घर. हे SDG 11 आहे. MPI देशांची क्रमवारी नसते. महत्त्वाचं, MPI देशांची क्रमवारी नसते. ठीक आहे. आणि 2015-16ला भारतात 43.9% दारिद्र्याची तीव्रता होती. 43.9% दारिद्र्याची तीव्रता होती. तर बहुआयामी दारिद्र्य हे 27.9% होतं. 27.9% हे काय होतं? बहुआयामी दारिद्र्य होतं. तर भारताचा MPIचा स्कोर होता 0.123 हा स्कोर होता भारताचा. हे झालं MPI. हे झालं PHDI आणि बाकीचं मानव विकास निर्देशांक HDI वर्सेस MPI विचारतात. पहिलं आहे दीर्घ व निरोगी जीवनमान. दुसरं आहे ज्ञानाची सुगमता, दिज्ञारा. आणि इथं काय MPI काय आहे? आशिरा. MPI कोण आहे? आशिरा. अशा पद्धतीने निर्देशांक संपलेले आहेत.